कापूस उत्पादकांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची घडामोड समोर येत आहे। आतापर्यंत कापूस विक्रीसाठी शेतकरी प्रामुख्याने किमान आधारभूत किंमत म्हणजेच MSP वर अवलंबून होते। मात्र आता या पद्धतीत बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। भारतीय कापूस महामंडळ म्हणजेच CCI आता कापूस खरेदीसाठी पारंपरिक MSP पद्धतीऐवजी भावांतर योजना लागू करण्याचा विचार करत आहे। या नव्या धोरणात एक मोठा बदल दिसून येणार आहे। सरकार थेट कापूस खरेदी करणार नाही, तर बाजारात मिळणारा भाव आणि सरकारने ठरवलेला हमी भाव यामधील फरकाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल। याचा अर्थ असा की शेतकरी आपला कापूस खुल्या बाजारात आपल्या सोयीनुसार आणि योग्य भाव मिळेल त्या व्यापाऱ्याला विकू शकणार आहेत। जर बाजारभाव कमी मिळाला तर त्यातील तूट सरकार भरून काढणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना एक प्रकारे हमी मिळणार आहे आणि विक्रीसाठी अधिक स्वातंत्र्यही मिळणार आहे। या बदलामुळे सरकारी खरेदी यंत्रणेवर पडणारा ताणही मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे। आतापर्यंत मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी, साठवणूक आणि व्यवस्थापन करणे सरकारसाठी एक मोठे आव्हान होते। आता ही जबाबदारी कमी होईल आणि प्रक्रिया अधिक सोपी होईल। दरम्यान या निर्णयाचे उद्योजकांनी स्वागत केले आहे। त्यांच्या मते या नव्या धोरणामुळे भारतीय कापूस आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अधिक स्पर्धात्मक होऊ शकतो। म्हणजेच भारताचा कापूस जागतिक स्तरावर अधिक चांगल्या प्रकारे विकला जाऊ शकतो आणि त्याचा फायदा शेवटी शेतकऱ्यांनाच होण्याची शक्यता आहे। ही योजना केंद्र सरकारच्या PM आशा कार्यक्रमाअंतर्गत राबवली जाणार आहे। मात्र याचा लाभ फक्त नोंदणीकृत शेतकऱ्यांनाच मिळणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत नोंदणी करणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे। सुरुवातीला ही योजना 2026-27 च्या हंगामात आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू केली जाणार आहे। या प्रयोगाचे यश पाहून पुढील काळात ही योजना इतर राज्यांमध्येही लागू केली जाऊ शकते। म्हणजेच येत्या काळात कापूस विक्रीची संपूर्ण पद्धत बदलण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांसाठी ही संधी ठरते की आव्हान हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल। तर शेतकरी बंधूंनो, भावांतर योजना लागू करायला हवी का? तुमचे मत नक्की कळवा। धन्यवाद।